उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। सकाळी 11 वाजता नागपूरमधल्या सहकार नगर पुलाजवळ महापालिकेच्या विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। ईव्हीएमशी छेडछाड झालेली नाही असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिले। काँग्रेसने ईव्हीएम बॅटरी संदर्भात काही प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतला होता, यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले। ईव्हीएमच्या बॅटरीचा निवडणूक निकालाशी काही संबंध नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं। हरियाणातल्या पराभवावरून सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका करण्यात आली। हरियाणात मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा काँग्रेसला फटका बसला, त्यामुळे या निकालातून महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी धडा घ्यावा असा सल्ला सामनामधून देण्यात आला। पुणे महापालिकेच्या 18,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे। 8.33% बोनस तसंच 23,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा होणार आहे। महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागानं याबाबतचं परिपत्रक काढलं। मुंबईमध्ये पुढच्या वर्षी म्हाडाच्या 2,000 घरांची लॉटरी निघणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लॉटरीची घोषणा केली। मार्च ते जून 2025ला ही लॉटरी निघणार आहे। सिडकोच्या कोकण विभागाची सुद्धा लॉटरी निघणार आहे। 12,000 घरांची लॉटरी प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे। आज कोकणातल्या म्हाडाच्या लॉटरीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड बस स्थानकाचा कायापालट होणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 13 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। दरम्यान मुरबाडमध्ये एसी बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली। शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाचा आज शुभारंभ होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होईल। या भूमिपूजन समारंभाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या विल्यम डॅम अर्थात भंडारदरा धरणाचं नामांतर करण्यात आलं। या धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आले। आज या धरणाचा नामकरण सोहळा ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलिसांना नवीन वाहनं देण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अजित पवार यांना मानवंदना दिली। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खालवली आहे। बांद्रे कुर्ला संकुल तसंच शिवाजीनगर परिसरात खराब हवेची नोंद झाली। पावसाळ्यानंतर मुंबईतल्या वाऱ्याचा वेग मंदावला, त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली। कुर्ला संकुलातल्या हवेचा निर्देशांक 202 तर शिवाजीनगरमध्ये 271 इतका आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे। मानोर आणि कारंजा तालुक्यात ढगाळ वातावरणासह दाट धुकं पसरलं, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। मात्र हे धुकं तूर भाजीपाला पिकासह फळ पिकांसाठी रोगराई निर्माण करू शकते, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे।